नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या पूर्वीच्या पाठामध्ये आपण कम्युनिकेशन म्हणजे काय आणि त्याची व्याख्या आणि त्याचबरोबर कम्युनिकेशनची प्रोसेस कशी होते याचा अभ्यास केलेला आहे. आपण हेही समजून घेतलं की कम्युनिकेशनलाच संप्रेषण असं म्हणतात, कम्युनिकेशनलाच संज्ञापन असं म्हणतात. आजच्या पाठाला आज आपण संवादाचे महत्त्व आणि संवादातील अडथळे या दोन गोष्टी समजून घेणार आहोत. संवादातील अडथळे. हे मुख्यत्वे आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत. संवादाची प्रक्रिया आपण मागच्या तासाला पाहिलेली आहे. आपण जस्ट ती रिव्हिजन करूया, रिव्ह्यू करूया. म्हणजे जे आज पहिल्यांदा हा पाठ पाहतील त्यांनाही ती प्रक्रिया समजून घेणं सोपं जाईल. मागच्या तासाला आपण हे समजून घेतलं होतं की संवादाच्या प्रक्रियेमध्ये एक सेंडर असतो. संवादाच्या प्रक्रियेतला जो काही सेंडर असतो तो सेंडर म्हणजेच प्रेषक. दुसरा जो काही मुद्दा असतो तो असतो संदेश. या संदेशालाच आपण मेसेज म्हणतो. आणि रिसिव्हर हा जो काही आहे तो असतो स्वीकारणारा, संदेश स्वीकारणारा किंवा ऐकणारा. सोपं म्हणजे ऐकणारा. आणि या रिसिव्हर कडून काहीतरी प्रतिक्रिया, ज्याला आपण फीडबॅक असं इंग्रजीतून म्हणतो, हा सेंडरकडे जातो. ही जी काही प्रक्रिया आहे ती आपण मागच्या तासाला समजून घेतली. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते आपण समजून घेऊया. त्यातला जो काही मुद्दा आहे तो आहे इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. संवादाचं महत्त्व काय आहे, संवादाचं काय काय महत्त्व असतं. इम्पॉर्टन्स, महत्त्व. संवादाचं महत्त्व यासाठी आहे की इट हेल्प्स अस शेअर आवर थॉट्स. आपले विचार हे शेअर करण्यासाठी आपल्याला संवाद जो काय आहे तो फायदेशीर ठरतो. वी थिंक थाउजंड्स ऑफ thoughts every day. Sometimes we want to share these thoughts with the people around us. दिवसभरातून आपल्या डोक्यात हजारो विचार येत असतात आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा विचार चांगला आहे, आपण तो इतरांशी शेअर केला पाहिजे. आणि हा विचार शेअर करण्यासाठी संवादाचं कौशल्य असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर इट हेल्प्स अस डिस्क्राईब आवर फिलिंग्स. विचारांबरोबर माणसाला भावनाही असतात. या भावना त्याला दुसऱ्यांपर्यंत शेअर करण्यासाठी सुद्धा संवादाची गरज असते. डिस्क्राईब करण्यासाठी सुद्धा संवादाची माणसाला जी काही गरज आहे ती गरज त्या ठिकाणी भासते. त्याचबरोबर इट हेल्प्स अस लर्न न्यू थिंग्स. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण हे समजून घेतलं पाहिजे की जर तुम्हाला एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल, चांगल्या प्रकारे समजून घ्यायची असेल, तर तुमच्याकडे संवादाचं जे काही कौशल्य आहे ते आवश्यक आहे. संवादाचंच लिसनिंग हा एक भाग असतो. आणि त्यासाठी कम्युनिकेशन ऑल्सो हेल्प्स अस लर्न बेटर. वेन वी आस्क क्वेश्चन्स ऑर डाऊट्स वी आर ऑल्सो कम्युनिकेटिंग. जेव्हा तुम्ही प्रश्न, तुमच्या शंका या तुम्ही शिक्षकांशी, मित्रांशी, जाणकारांशी विचारत असतात तेव्हा सुद्धा तुम्हाला समजून घेताना सोपं पडतं. यासाठी प्रश्न विचारण्याचं कौशल्य, बोलण्याचं कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे. दिस इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट इन अ वर्क प्लेस. किंवा भविष्यामध्ये तुम्ही कंपनीमध्ये काम करणार आहात त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, कामाच्या बाबत काही शंका असतील तर त्या वरिष्ठांना विचारणं, सहकारी कर्मचाऱ्यांना विचारणं, यासाठी सुद्धा तुम्हाला कम्युनिकेशन येणं हे आवश्यक असतं. या ज्या काही बाबी आहेत, संवाद
समजून घेणाऱ्याला, संवाद करणाऱ्याला ज्या काय आहे त्या आवश्यक ठरतात. मग आपल्याला पुढे जायचं आहे ते ही गोष्ट समजून घ्यायची आहे की बॅरियर्स या सर्व संवादाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे कोणते येतात. बॅरियर्स याचा अर्थ होतो अडथळे. संवादातले अडथळे कोणते आहेत ते अडथळे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. संवादाच्या प्रक्रियेतले जे काही अडथळे आहेत ते मुख्यत्वे आपण पाहूया. बॅरियर्स, संवादाच्या प्रक्रियेतले जे काही अडथळे आहेत, यामुळे संवादाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही गुंतागुंतीची होऊ शकते. कधी कधी त्याच्यातून काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून आपल्याला संवादातले अडथळे जे काही आहेत त्याच्यावरती ओव्हरकम करता आलं पाहिजे आणि त्याच्यातून स्मूथ कम्युनिकेशन जे काय आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. मग त्यातला जो काही पहिला अडथळा आहे ते आपण समजून घेऊया. फिअर ऑफ बीइंग क्रिटिसाइज, दुसरा आहे जेंडर, तिसरा आहे फिजिकल, चौथा आहे ऑर्गनायझेशनल, पर्सनल, ambiguity, इंडिव्हिज्युअल लिंग्विस्टिक ॲबिलिटी, सायकोलॉजिकल, बायपासिंग, कल्चरल, हे संवादाचे जे काय आहे संवादाच्या प्रक्रियेतले किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होण्यातले हे अडथळे आहेत. त्यातले जे काही आहे त्या अडथळ्यांच्या मध्ये जेंडर हा एक कधी कधी अडथळा येऊ शकतो. कल्चर हा एक अडथळा येऊ शकतो. कदाचित काहींना हा मुद्दा जर समजला नाही की कल्चरमध्ये काय अडथळा येतो. उदाहरणार्थ भारतीय संस्कारातली एखादी जी काही स्त्री आहे ती पाश्चिमात्य देशात गेली तर तिकडे शेक हँड करताना कदाचित तिला एक फिअर असेल किंवा असं प्रकारचं हँडशेक करण्याऐवजी ती नमस्कार करेल किंवा भारतीय परंपरेप्रमाणे ती अभिवादन करेल आणि तिकडची जी काही व्यक्ती आहे ती त्यांच्या सांस्कृतिक जीवनाप्रमाणे अभिवादन करतील. तरी सुद्धा दोघांच्या मध्ये कम्युनिकेशन स्मूथ होण्यासाठी कदाचित अशा प्रकारचा अडथळा संवादाच्या प्रक्रियेतला निर्माण होऊ शकतो. बायपासिंग याला आपण गैरसमज, कधी कधी काय होतो की एखादा गैरसमज जो काय आहे या गैरसमजामुळे सुद्धा कम्युनिकेशन होत नाही किंवा आपण मराठीत नेहमी म्हणतो की द चा मा होणे. तर अशा प्रकारचं गैरसमज सुद्धा कम्युनिकेशन मध्ये अडथळा ठरतो. त्यानंतर सायकोलॉजिकल, ज्याला आपण मनोवांशिक ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी होतात. मानसिकता तुमची त्यावेळेची जी मनाची अवस्था असते, तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असताना तुमच्या मनाची जी अवस्था असते ती जर बरोबर नसेल तरी सुद्धा तुमच्या संवादाच्या मध्ये अडथळा जो काय आहे तो अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणजे अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे कितीही महत्वाचं लेक्चर असेल आणि सोपं करून जरी समजून सांगत असतील परंतु तुम्ही अतिशय टायर्ड असाल, खूप थकलेले असाल, कंटाळा आलेला असेल तर तुम्हाला ती गोष्ट समजून घेताना अडथळा जो काय आहे तो येत असतो. दुसरा पुढचा आहे इंडिव्हिज्युअल लिंग्विस्टिक ॲबिलिटी. तुमची पर्सनली अडचण असू शकते, भाषा ही एक अडचण असू शकते. बऱ्याचदा आपल्याला ती भाषा अवगत नसते किंवा अशी कल्पना करा की वेगवेगळ्या देशातील लोक एकमेकांना भेटलेले आहेत तर ते एकमेकांशी कम्युनिकेट करताना जर दुभाषा उपलब्ध नसेल तर तुमची वैयक्तिक अडचण किंवा संबंधित व्यक्तीची सुद्धा वैयक्तिक अडचण संवादाच्या प्रक्रियेमध्ये होऊ शकते. ambiguity ऑफ वर्ड्स ऑर फ्रेजेस, बऱ्याचदा शब्द, वाक्प्रचार यांचे अर्थ हे आपल्याला ज्ञात नसतात किंवा शब्दांना वेगवेगळे अर्थ असतात. म्हणजे शब्दार्थ वेगळा आहे, लौकिक अर्थ वेगळा आहे. तर ते कुठल्या अर्थाने तो शब्द वापरला ते आपण समजून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ याचा सत्कार करा किंवा याचा सत्कार केला पाहिजे, कोणत्या अर्थाने आपण असं बोलतो त्याच्यावरती शब्द जे आहेत त्याचे अर्थ हे भिन्न प्रकारचे निघतात. त्यानंतर पर्सनल काही अडथळे असू शकतात.
संबंधित व्यक्तीचे अडथळे असू शकतात, एखाद्या व्यक्तीला ऐकू येत नसेल किंवा त्याच्या सेन्समध्ये जे आपण 5 सेन्स पंचेंद्रिय म्हणतो त्यातल्या एखाद्या इंद्रियात अडचण असेल तर पर्सनल बॅरियर्स त्या संवादाच्या मध्ये निर्माण होतो. दुसरं जे काय आहे ऑर्गनायझेशनल. आपण जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, एखाद्या संस्थेमध्ये काम करतो, त्यावेळेला जर समजा आपण नवीन असू किंवा आणखी सोपं सांगायचं तर एखाद्या जुन्या संस्थेत तुम्ही काम करत असाल तर तिकडे रिपोर्टिंग करण्याची पद्धत जर समजा अशी असेल की काम संपल्यानंतर तुम्ही वरिष्ठांना सांगतात की माझं काम आता संपलेलं आहे, किंवा नव्या संस्थेमध्ये अशी परिस्थिती असेल की तुमचं काम किती प्रगतीपर्यंत आलं या प्रत्येक टप्प्यावरती जर वरिष्ठांना रिपोर्ट करायचं असेल तर तो जर तुम्ही जुन्या संस्थेप्रमाणे काम संपल्यानंतर सांगायला गेले तर कम्युनिकेशनमध्ये गॅप निर्माण होऊ शकतो, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होऊ शकत नाही. त्याचबरोबर काही फिजिकल बॅरियर असतात. तुम्ही ज्याच्याशी बोलताय त्याचं अंतर खूप जास्त लांब आहे, तरी सुद्धा तुमचं कम्युनिकेशन जे काय आहे ते होऊ शकत नाही, किंवा तुम्हाला ती व्यक्ती दिसत नाहीये, अशा वेळेला सुद्धा काही फिजिकल प्रकारचे जो काही बॅरियर आहे ते होऊ शकतात. आणि म्हणून तुम्हाला महत्वाचं जे काही सांगायचं होतं ते हे की संवादाची प्रक्रिया स्मूथ होण्यासाठी आपल्याला संवादातले कोणते अडथळे आहेत ते अडथळे समजून एकदा घेता आले की मग आपल्याला संवाद स्मूथ करण्यासाठी, संवाद सुरळीत आणि स्पष्ट करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. तर आजच्या प्रकरणामध्ये आपण संवादातले अडथळे हे समजून घेतलं. बाकीचा जो भाग आहे आपण पुढच्या पाठामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.